20 जून 2022 ते 1 जुलै 2023 एकूण कार्यकाळ 376 दिवस म्हणजेच 1 वर्ष 11 दिवस. या 1 वर्ष 11 दिवसांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राने काय अनुभवलं तर राज्यातल्या दोन मोठ्या राजकीय पक्षांमधल्या बंडाळ्या. 20 जून 2022ला एकनाथ शिंदेचं बंड समोर आलं तर 1 जुलै 2023ला अजित पवारांचं बंड समोर आलं. हा संपूर्ण कार्यकाळ शिवसेना नक्की कोणाची, शिंदे सरकार टिकणार की राहणार, मंत्रिमंडळामध्ये कुणाला स्थान मिळणार आणि असं चित्र सत्ताधारी पक्षामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं होतं. तर विरोधी पक्षामध्ये महाविकास आघाडी टिकणार की फुटणार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार भाजप बरोबर आज जाणार की उद्या एवढंच चित्र उभं होतं. राज्यातली जनता देखील गेले वर्षभर हाच कार्यक्रम पाहत आली. थोडक्यात राज्यामध्ये सत्ता एके सत्ता हाच कार्यक्रम चालू होता आणि अजित पवार यांच्या बंडानंतर तर तो अजून जोरात चालू झालेला आहे. पण या सर्व घडामोडीमध्ये काही प्रश्न मात्र अनुत्तरित राहतात. ते म्हणजे या काळामध्ये राज्यामध्ये उद्योगधंदे आले का? आले तर नेमके किती आले? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे नोकऱ्या किती जणांना मिळाल्या? आणि त्याच्याही पुढचा प्रश्न म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र नेमका आहे कुठं? आता हे जे सर्व प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांच्या क्वचितच चर्चा झालेल्या दिसून येतात. मधल्या काळामध्ये फॉक्सकॉन आणि इतर प्रकल्प ज्यावेळेस महाराष्ट्राबाहेर गेले, तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काही दिवस आवाज उठवला, पण परत एकदा तो आवाज शांत झाला आणि आता तर विरोधी पक्ष नेत्यासह विरोधातले अनेक आमदार सत्तेमध्ये जाऊन बसलेले आहेत. मग अशा वेळेस या सर्व प्रश्नांवरती आवाज नेमका कोण उठवणार, हाही प्रश्न उभा झालेला दिसतोय. महाराष्ट्रामध्ये हा असा राजकारणाचा चिखल झालेला असताना आपल्या बाजूच्या गुजरातमध्ये मात्र हजारो कोटींचा आणि हजारो जणांना नोकऱ्या देणारा एक नवीन इंडस्ट्रीयल सेक्टरच उभा करण्याचे प्रयत्न जोरामध्ये चालू होते आणि ते सुद्धा महाराष्ट्राला धोबीपछाड देत. आधी वेदांता फॉक्सकॉनचा 1.5 कोटी रुपयांचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये होणार होणार म्हणता म्हणता गुजरातला गेला आणि आता मात्र फॉक्सकॉनने वेदांताच्या या प्रकल्पामधून माघार घेण्याची घोषणा केली आहे. फॉक्सकॉन हा वेदांताबरोबरच्या पार्टनरशिपमध्ये टेक्नॉलॉजी पार्टनर होता, म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे वेदांतासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. मात्र तरीही दुसरा टेक्नॉलॉजी पार्टनर शोधून आम्ही हा प्रकल्प तडीस नेऊच असं वेदांता समूहाकडून सातत्याने सांगण्यात येते. त्यातच वेदांताला सर्वात मोठा ॲडव्हान्टेज असणार आहे तो म्हणजे सेमीकंडक्टर उद्योग उभारण्यासाठी केंद्राने त्यांना देऊ केलेला सपोर्ट आणि अगदी मोकळ्या हाताने त्यांना सपोर्ट केलेला दिसतोय. आणि त्यातही गुजरातमध्येच सेमीकंडक्टर प्रकल्प व्हावेत यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आणि त्यासाठी आपल्याला फॉक्सकॉन नंतर आलेला मायक्रॉन कंपनीचं सुद्धा उदाहरण घेता येऊ शकतं. मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर मायक्रॉन हा 22,000 कोटींचा प्रकल्प देखील गुजरातकडे वळवला गेलेला आहे आणि त्यामुळे सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी गुजरात हे भारतातील क्रमांक 1चं डेस्टिनेशन म्हणून पुढे येणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, देशामधली पहिली सेमीकंडक्टर पॉलिसी आणणारा राज्य कोणतं आहे तर ते म्हणजे महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र या सर्व रेसमध्ये गुजरातच्या कितीतरी पट पुढे होता. मात्र गेल्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रात सत्तेच्या राजकारणामध्ये जे काही चालू होतं आणि सर्वजण सत्तेच्या राजकारणामध्ये मशगूल असताना गुजरात या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये महाराष्ट्राच्या मात्र पुढे निघून गेल्याचं चित्र उभं झालंय. महाराष्ट्रामधले सत्ताधारी सतत राजकारणाच्या गेमा करण्यात व्यस्त असताना गुजरातने विकासाचं राजकारण यावरती फोकस करत महाराष्ट्राला कसं पछाडलं हे आज जाणून घेऊयात. आणि डबल इंजिन सरकारचा महाराष्ट्रापेक्षा गुजरातने कसा फायदा घेतला आणि सॉफ्टवेअर क्षेत्रानंतर भविष्यातलं सर्वात महत्त्वाचं सेक्टर असलेलं सेमीकंडक्टर क्षेत्र महाराष्ट्राने कसं गमावलं हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सेमीकंडक्टर उद्योग म्हणजे आपल्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणामध्ये चिप्स असतात किंवा मेमरीज असतात, प्रोसेसर्स असतात किंवा सेन्सर्स, डायोड्स असतात, त्यांचा सगळ्यात मोठा उद्योग. टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स असल्यानं या उद्योगावरती अमेरिकेचं वर्चस्व होतं. मात्र अमेरिकेमध्ये असलेलं लेबर शॉर्टेज यासोबतच चीनमध्ये अगदी स्वस्तामध्ये उपलब्ध असणारं लेबर याच्यामुळे हा संपूर्ण उद्योग चीन आणि नंतर तैवान या देशामध्ये शिफ्ट झाला आणि याच्यामुळे R&D होत होतं अमेरिकेमध्ये आणि याचं सर्व उत्पादन जे आहे किंवा याच्या पार्ट्सचं जे उत्पादन आहे ते चीन आणि तैवानमध्ये होत होतं आणि असं या उद्योगाचं एकंदरीत स्वरूप होतं. थोडक्यामध्ये हा सर्व उद्योग जो आहे तो R&D साठी अमेरिकेमध्ये आणि उत्पादनासाठी चीन आणि तैवानमध्ये कॉन्सन्ट्रेट झाला होता.
लॉकडाऊनच्या काळामध्ये मात्र काही मोजक्याच देशांवरती अवलंबून राहिल्यानं बसलेला फटका जो आहे आणि एकूणच या देशांमध्ये वाढलेली लेबर कॉस्ट जी आहे त्याच्यामुळे हे सर्व देश एका नवीन डेस्टिनेशनच्या शोधामध्ये होते आणि या उद्योगासाठी भारत सर्वात फेवरेबल डेस्टिनेशन असल्याचं समोर आलं. भारताला असणारी ही संधी ज्या राज्यांनी ओळखली त्याच्यामध्ये सर्वात पहिलं राज्य होतं ते म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याने 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅब्रिकेशन पॉलिसी आणून सेमीकंडक्टर उद्योगासाठी पायघड्या घातलेल्या होत्या. गुजरातने तब्बल 6 वर्षांनी म्हणजे महाराष्ट्रानंतर 6 वर्षांनी ही पॉलिसी आणली होती. सेमीकंडक्टर उद्योगातल्या संधी सर्वात आधी ओळखल्याचा महाराष्ट्राला फायदा देखील झाल्याचं दिसून आलं होतं. फॉक्सकॉन या सेमीकंडक्टर उद्योगातील सर्वात आघाडीवर असणाऱ्या कंपनीनं भारतामध्ये प्लांट उभा करायचं ठरवलेलं होतं. 2015-16 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा एमओयू देखील फॉक्सकॉन कंपनीसोबत साईन केलेला होता. मात्र त्याच्यानंतर हा प्रकल्प पुढे सरकला नाही आणि याच्यानंतरच्या काळामध्ये फॉक्सकॉन आणि वेदांत या दोघांनी एकत्रितपणे हा प्रकल्प करणार असल्याचं समोर आलेलं होतं. त्याच्यामुळं 2022 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी प्रयत्न केले गेले होते. आणि या एकूणच बाबतीमध्ये महाराष्ट्राने आघाडी सुद्धा घेतलेली होती. मात्र 2022च्या जून महिन्यामध्ये राज्यामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार आलं. 26 जुलै 2022ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांत फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राने ही कंपनी महाराष्ट्रामध्ये आणण्याची रेस जिंकल्याच्या बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र त्याच्यानंतर 13 सप्टेंबरला अनिल अग्रवाल यांच्या एका ट्विट नंतर महाराष्ट्राची पुरती निराशा झाली होती. कारण की वेदांता फॉक्सकॉननं पसंती जी आहे ती दिली होती गुजरात या राज्याला. वेदांताचे अनिल अग्रवाल यांनी 5 सप्टेंबर 2022ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि मोदींची त्यांच्याबरोबर झालेली जी भेट आहे तीच नेमकी गेम चेंजर ठरली आणि डबल इंजिन सरकारचा फायदा खऱ्या अर्थाने जो झाला तो म्हणजे गुजरातला, असं सुद्धा त्यावेळेस बोललं गेलं होतं. तळेगावचं पुण्याजवळचं अगदी मोक्याचं लोकेशन, यासोबतच स्किल्ड वर्कर्स जे आहेत याची असलेली मुबलक उपलब्धता आणि सरकारने ऑफर केलेलं इन्सेंटिव्ह या सगळ्यांचा काहीही एक फायदा झाला नाही आणि हा प्रकल्प गेला गुजरातला. गुजरात सरकारने स्पेशल डील दिल्याचं कारण देत अग्रवाल यांनी हा प्रोजेक्ट गुजरातला नेला होता. आता प्रकल्प गेला गुजरातला आणि अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रामध्ये या मुद्द्यावरती नुसता गोंधळ झाला आणि त्याच्यातून साध्य काहीच झालं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मी या संदर्भात बोललो आहे आणि मोदीजी फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार आहेत असं म्हणून त्यावेळेस वेळ मारून नेली होती आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामधील सत्ताधारी पुन्हा एकदा आपापल्या राजकारणामध्ये मशगूल झाले. ठाकरेंचा कोणता आमदार फुटणार, शिंदेचं मंत्रिपद जाणार की राहणार, शिंदेनंतर अजित पवार बंड करणार का किंवा अजित पवारांचा नंबर कधी लागणार, यावरतीच पुन्हा राज्यातलं राजकारण फिरू लागलं होतं. मात्र या काळामध्ये गुजरात ढोलेरा सेमीकॉम सिटीच्या माध्यमातून सेमीकंडक्टर उद्योगासाठी एक सेपरेट क्लस्टर डेव्हलप करत होतं. ऑगस्ट 2022 मध्ये पुढील 5 वर्षासाठी गुजरात सेमीकंडक्टर इंडस्ट्रीचा हब बनवण्यासाठी गुजरातने एक वेगळी पॉलिसी आणली होती आणि ही पॉलिसी मी मगाशी म्हणलं तसं महाराष्ट्राने 6 वर्ष अगोदरच आणलेली होती. मग गुजरातने अगदी नाममात्र रुपयांमध्ये जमीन, पाणी आणि वीज देण्याची व्यवस्था केली. मध्यंतरी मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा ढोलेरा फेल होण्याच्या बातम्या सुद्धा येत होत्या. त्याचबरोबर फॉक्सकॉनला ढोलेरामध्ये प्रकल्प उभा करण्यासाठी बऱ्याच अडचणी आल्याचं देखील समोर आलं होतं आणि मग आता फॉक्सकॉनने माघार घेतल्यानंतर ढोलेरा हा जो एकूण प्रकल्प आहे याच्यावरती सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र वेदांताचे अनिल अग्रवाल आणि त्यांना असलेलं केंद्राचं जे बॅकिंग आहे याच्यामुळे अग्रवाल यांनी अजून तरी ढोलेरामधून माघार घेणार असल्याची घोषणा केलेली नाहीये. आता ढोलेरा हा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे मोदींचा, तिथे येत असलेलं एकूण अपयश आणि शिंदेंनी सांगितल्याप्रमाणे पुढचा मोठा प्रकल्प मोदीजी महाराष्ट्राला देणार का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र इथं देखील महाराष्ट्र पुन्हा एकदा मागे पडला.
सेमीकंडक्टर उद्योगातील अजून एक मोठी कंपनी मायक्रॉन ही देखील भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक होती. केंद्र सरकार देखील या कंपनीला भारतात आणण्यासाठी उत्सुक होतं आणि मोदींच्या अमेरिका दौऱ्यात या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना भारतामध्ये ही कंपनी उभारण्यासाठी आमंत्रण सुद्धा दिलं गेलं आणि त्यासाठी भारत सरकार कंपनीला कोणत्या सुविधा देणार या संदर्भातलं सुद्धा त्यांच्या समोर सर्व एस्टिमेशन जे आहे या संदर्भातला प्रोजेक्ट जो आहे तो सुद्धा ठेवण्यात आला होता आणि मोदींच्या या शिष्टाईचा खरोखर फायदा झाला आणि पुढच्या काही दिवसातच कंपनीने $2.75 बिलियन गुंतवणूक भारतात करणार असल्याचं जाहीर केलं. मात्र कंपनीचं लोकेशन ठरलं परत एकदा गुजरात. गुजरातमधील सानंदमध्ये आता हा प्रकल्प होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कंपनीच्या $2.75 बिलियन म्हणजेच 22,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामध्ये 50% भारत सरकार तर 20% राज्य सरकार सबसिडी स्वरूपामध्ये गुंतवणूक करणार आहे. म्हणजे महत्वाचं आहे की गुंतवणूक ह्याच्यामधली 70% जी आहे ती आपल्या इथल्या सरकारचीच असणार आहे. म्हणजेच काय, गुजरातमध्ये उभ्या राहणाऱ्या या कंपनीला तब्बल 70% इतकं सरकारी अनुदान मिळणार आहे. त्याच्यामुळे केवळ 30% गुंतवणूक करून ही कंपनी जी आहे आपल्या इथे उभी राहणार आहे आणि संपूर्ण मालकी जी आहे ती मायक्रॉन या कंपनीचीच असणार आहे. तसंच केंद्र सरकारने एवढे सारे पैसे लावून देखील 5,000 थेट इतक्याच नोकऱ्या या प्रकल्पामधून मिळणार आहे. त्याच्यामुळे या डीलवरून मोदी सरकारवरती मोठ्या प्रमाणात टीका देखील होताना दिसते. मात्र एक्सपर्ट या मूव मागचं लॉजिक जे सांगतात ते सुद्धा महत्त्वाचं आहे. मायक्रॉन कंपनीच्या भारतात इन्व्हेस्टमेंट करण्यानं सेमीकंडक्टर उद्योगाची एक इकोसिस्टीम भारतामध्ये तयार होऊ शकते असं सांगितलं जाते. म्हणजेच काय, ही कंपनी जर का आपल्या इथे आली, त्याने जर का गुजरातमधील सानंदमध्ये त्यांचा प्रोजेक्ट जो आहे तो उभा केला तर अप्रत्यक्षरित्या जवळपास 15,000 जणांना याच्यातून रोजगार मिळू शकतो. छोटे मोठे उद्योग सुद्धा याच्या सोबतीने उभं राहू शकतात असं सांगितलं जाते. त्याच्यामुळे चीनसारखं भारतात देखील सेमीकंडक्टर उद्योग जो आहे तो बहरू शकतो. म्हणजे पहिल्यांदा फॉक्सकॉन वेदांता आली आणि आता परत मायक्रॉन कंपनी येते, म्हणून आपल्या इथं हा उद्योग बहरू शकतो असं जाणकार सांगतायत. पण भारतात म्हणजेच गुजरातमध्ये हा सेमीकंडक्टर उद्योग बहरणार आहे हे या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. केंद्राने 50% सबसिडी देऊन येणाऱ्या काळामध्ये गुजरात हेच सेमीकंडक्टर उद्योगाचं आता हब असणार असल्याचं स्पष्ट केल्यामध्ये जमा आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा या सेमीकंडक्टर संदर्भातल्या उद्योगधंदे आणण्याच्या स्पर्धेमध्ये मागे पडलेला आहे हे या ठिकाणी मान्य करावं लागेल. फॉक्सकॉनने सुद्धा तिकडे वेदांता बरोबरची पार्टनरशिप तोडल्यानंतर आता पुन्हा एकदा एक नवीन पार्टनर शोधण्यास सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे फॉक्सकॉनची फॅक्टरी पुन्हा भारतात येण्याच्या आशा अजूनही आहेत. मात्र फॉक्सकॉनला पुन्हा पायघड्या घालण्यास महाराष्ट्राला राजकारणातून उसंत मिळणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. त्याचबरोबर राज्यातून फॉक्सकॉनचा प्रकल्प गेल्यानंतर नेमक्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, यासोबतच हा प्रकल्प गेल्याची जबाबदारी कुणावरती निश्चित करण्यात आली आणि जर का उपाययोजना केल्या असतील तर मग सेमीकंडक्टरचा दुसरा मोठा प्रकल्प परत एकदा गुजरातला कसा मिळाला याचं उत्तर अजूनही सत्ताधारी पक्षाला म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला देता आलेलं नाहीये. महत्त्वाचं म्हणजे हे प्रश्न विचारण्याची जबाबदारी ज्या विरोधी पक्षांवरती होती ते विरोधी पक्षनेते अजित पवार हेच आता सरकारमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री झालेले आहेत. त्याच्यामुळे आता तरी बंडाच्या राजकारणातून बाहेर येऊन महाराष्ट्र पुन्हा विकासाच्या राजकारणावरती जाणार का, की अजून एखादं बंड करून राज्याच्या पदरी परत एकदा बंडाचं राजकारणच मारलं जाणार हे पाहण्यासारखं असणार आहे. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर समोर येणं गरजेचं आहे. तरच महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे येतील आणि आपल्या इथल्या तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळेल. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.